जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेली आग, ऑडिट पूर्वी दस्तऐवज जळाल्याचा गंभीर आरोप, प्रशासनावर संशयाची सुई, जिल्हा प्रशासनाला मास्टर माइंड शोधण्याचं आवाहन। वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आगीची घटना ताजी असतानाच आता एक खळबळजनक आरोप चर्चेत आलाय। विश्वासार्ह सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयाचे ऑडिट लवकरच सुरू होणार होते आणि त्याच दरम्यान लागलेल्या आगीत केवळ रुग्णालयाशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत असून ही आग केवळ अपघात होता की रुग्णालय प्रशासनाने संभाव्य गैरव्यवहार लपवण्यासाठी मुद्दाम रचलेला डाव होता, असा गंभीर आरोप आता चर्चेत आलाय। ऑडिट पूर्वी संबंधित कागदपत्रे नष्ट होणे हा निव्वळ योगायोग कसा, असा सवाल नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि काही कर्मचारी वर्गातून उपस्थित केला जात आहे। या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशयाची सुई फिरू लागली असून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। मात्र या आरोपांवर रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही। दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तपास यंत्रणांच्या चौकशीनंतरच सत्य समोर येईल असं बोललं जात आहे। तोपर्यंत ही आग अपघात की नियोजित कट याबाबतचे संशयाचे ढग कायम राहणार आहे। जनसंग्राम न्यूज, वर्धा।